हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. आता वाजले सकाळचे 5 आणि आज 4 वाजताच उठले होते. तर अंघोळ वगैरे झाली आणि माझी चालू आहे इथं तयारी. आज जायचं आहे कुलदेवतेच्या दर्शनासाठी. कारण की खूप दिवसापासून जायचं होतं, पण काही जाणं झालंच नव्हतं. माझ्या चपात्या झाल्या आहे आणि आम्ही सोबत डब्बे घेऊन जाणार आहे. कारण की बाहेर खायला खूप छान वाटतं. तर त्यासाठी मी खोबऱ्याची चटणी वाटून घेणार आहे. 1 वाटी खोबरं मी छान असं कापून घेतलं आणि त्याला गरम करून घेतलं होतं थोडंसं. भाजून घेतलेले 1 चमचा जिरे टाकले आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या 7-8 आणि चवीनुसार मीठ. चालू बंद करून जाडसर अशी चटणी वाटून घेतली आणि चटणी अशी जाडसरच ठेवायची, छान लागते. इथं साबुदाण्याचे पापड आणि चकल्या पण घेतल्या आहे तळून आणि भिजलेली मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी पण करून घेतली आहे सुकी. आणि नंतर लक्षात आलं, अरे चटणी पण घ्यायला पाहिजे सोबत. कारण की भाजीपेक्षा चटणीच छान लागते बाहेर खायला. चला तर आता मी तिथं गेल्यावरती तुम्हाला भेटते. आणि इथं थांबलो होतो रस्त्यामध्ये गुळाचा चहा घेण्यासाठी. कारण की इतकी थंडी वाजते ना, तर काय सांगू. तर चहा वगैरे घेतला. आता थोडंसं राहिलंय मंदिर. तर इथं आपण आलो मंदिराजवळ. मला वाटलं रविवार आहे म्हणून जास्त गर्दी असेल, तर गर्दी काही नाही आहे. पण मंदिर पण लावलेलं आहे. आम्ही कॉल केला होता, तर 15-20 मिनिटात येते म्हणे. तर इथं पुजारीन बाई आहे. खूप लवकर मंदिर खोलतात त्या, पण मुलांना सुट्टी असल्यामुळे लेट झाला असेल कदाचित. त्यांना यायला वेळ होता. इथं झाडू पडलेला होता, तर मग मी मंदिर घेतलंय झाडायला. नुसतं बसूस तर त्यांना पण माझी मदत होऊन जाईल. आणि मंदिर झाडणं हे खूप चांगलं काम आहे. खरं तर त्याच्या नशिबात असतं त्यालाच भेटते अशी सेवा करायला. मंदिरामध्ये झाडू मारल्याने पुण्याची प्राप्ती पण होते. मंदिरात गेल्यावरती पूजा तर करतोच, पण एकदा झाडू पण मारून बघा, इतकं छान वाटतं ना. आणि कोणत्याही प्रकारची सेवा करायची म्हटलं ना, तर मी एकदम मनाभावातून सेवा करते. नुसता देखावा म्हणून नाही, तर खरंच मी मनापासूनच करते. तेवढं सांगत काम नाही माझं. मंदिर खूप मोठं आहे. आणि इथं दोन्ही साईडला दीपमाळ आहे. तर हे बघा. मामी Mày Ê Mami Hay đã nón इथं झाडून घेतल्यावरती हातपाय वगैरे धुवून आले Mami आणि आता मंदिर खोललंय त्यांनी. पहिले ते दुसऱ्या मावशी होते नाही तर आता तुम्ही सासूबाई ते त्यांच्या सालामध्ये आमचं अच्छा अच्छा तिथं थांबव फोन थांबत्या नाही सासू हे करू दे. आज कसं आहे सुट्टी राहते पोरं राहतं सकाळी शिवणाचं पूजाला पण मग आज सुट्टीमुळे उशीर होतो. कलर आता मारला तर इकडं चालू आहे आपल्या देवी आईची अंघोळ. तर मी म्हटलं होतं मी घालते, पण त्या नाही म्हणाल्या. माझी पण इच्छा होती, तसं पण त्या रोज घालतात तर त्यांना माहिती असतं कशी घालायची कशी नाही. त्या अंघोळ घालेपर्यंत इथं मी समय लावून घेते. तेल मी हे घरूनच आणलं होतं. देवी आईला साडी नेसवली आता. चला तर आता आपण पूजा करून घेऊया. हे पाणी कसं खवलं पाणी कसं घेऊन गेल्यावर ते तोंडात बसवतात काय पहिले जात होतं नाही दिसतं पण मोठा लागतो वेळेला.
आणि इथं तुम्ही बघितलंय असेल देवी आईंनी मला किती मोठा आशीर्वाद दिलाय ते. जसं मी पूजा करायला बसले तशी ओटी वगैरे भरली आणि कुंकू सोडायला लागले. लगेच डोक्यावरचं फूल खाली पडलं. इथं 5 फुलं ठेवलेले डोक्यावरती आणि त्यातलं एकच फूल पडलं फक्त. मला तर मोठा चमत्कार झाल्यासारखंच वाटतंय, कारण की त्या पुजारीनबाई केव्हाची पूजा करत होत्या तरी पण फूल खाली नाही पडलं. आणि जसं मी बसले तर लगेच फूल खाली पडलं. तुम्ही अजून व्हिडिओ मागं घेऊन बघू शकता. इथं बाहेर चिंचाचं झाड आहे, तर झाडाखालीच बसलोय आम्ही जेवायला. कवाची भूक लागली ना त्याला. गोबी नाही मला काही नाही. घरी या मग. काय म्हणत होती? पहिले फोन लावलेले म्हणून निघले तर आले तर काय आलं ते चाय नाही त्याच्यामुळे झालं. मग घरी या. मग घ्या ही फांटी. काय करू? दारा ना ती चिंच तोडा ना. तुला थोडाशी का खायची का? हा तोडा. आज के ना कुठंतरी एवढं मी ऐकलं का चिंच आहे मग फांटीत किचनच आहे पुढे या काय आहे पत्रा. आणि इतकं वरती आता पुरण खालती. चला आता आपण आलोय सोमठाण्याच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथं नेहमी गर्दा असतो. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया.
नारळ इथं पडून घेत आहे का धर्म काही नाही करीत नाही का हा इकडे इकडे मी देतो धरू का? ते तळ पाहा ती ते कोणतं तळ आहे ते कळणार कोणतं तळ आहे? हेच तळ आहे ना ते सोमठाण्याचं. कसं जाईन ते कळत त्याला ते कुठं गेलं ते लगेच. इतकं मोठं पाणी बाप बाप बाप. आपल्याला किती मोठं आहे ते. चांडवा आहे का त्याचं